ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नागपुरात तापमानाचा पारा चांगलाच वाढलेला आहे आणि नागपूरकर उन्हामुळे लाहीलाही होत आहे। अशामध्ये महाराज बागेतील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना मात्र त्यांना या उन्हापासून आणि गरम वातावरणापासून वाचवण्यासाठी महाराज बाग प्रशासनाने विशेष अशी व्यवस्था केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की महाराज बाग प्रशासनाने प्राण्यांच्या पिंजऱ्यासमोर कूलर लावलेले आहे, मोठमोठे कूलर त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर या प्राण्यांवर डायरेक्ट उन्हाचा त्रास होऊ नये त्यांना यासाठी ग्रीन नेट सुद्धा वापरण्यात आलेली आहे। आणि या ग्रीन नेटच्या साहाय्याने सरळ येणारी किरण जी आहे ती थांबवली जातात आणि या कूलरच्या थंडाव्यामध्ये हे प्राणी या ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। ठिकाणी आराम करताना दिसतात आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर नागपूरकर मात्र या उन्हामुळे त्रस्त झालेले असल्याचं चित्र पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून काहीसं ढगाळ वातावरण होतं, मात्र आता उन्हाने चांगलीच तेजी घेतलेली आहे आणि उन्हाचा तडाखा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। एकंदर परिस्थिती जर बघितली तर महाराज बागेतल्या प्राण्यांना मात्र या उन्हाचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून प्रिकॉशन घेतले जात आहे। कशा प्रकारे यांचं प्रिकॉशन घेतलं जात आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। केअरटेकर आहे आपल्यासोबत। जय भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारे काळजी घेतली जाते प्राण्यांची? महाराज बाग प्राणी संग्रहालयात कूलरची व्यवस्था केलेली आहे। तसेच प्रत्येक म्हणजे पिंजऱ्यामध्ये 3 ते 4दा पाण्याची फवारणी केली जाते। तसेच वाहणारा वारा, गरम वारा डायरेक्ट आतमध्ये येऊ नये त्यासाठी ग्रीन नेटची सोय केलेली आहे। आणि प्रत्येक पिंजऱ्यामध्ये हरणाच्या किंवा नीलगाय याच्यामध्ये आपला टँक बनवले आहेत, म्हणजे मातीचे पाण्याचे डबके तयार केलेले आहेत। तसेच आहारामध्ये रसदार फळे यांचा पुरवठा केला जातो। एकंदर म्हणजे प्राण्यांना कुठलाही या उन्हाळ्याचा त्रास होऊ नये किंवा डिहायड्रेशन सारखे प्रॉब्लेम प्राण्यांना होऊ नये त्या दृष्टिकोनातून महाराज बाग प्रशासनाने काळजी घेतलेली आहे। आणि अशा प्रकारे एक वातावरण जे आहे ते या ठिकाणी निर्माण केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते, जेणेकरून या प्राण्यांना उन्हाचा त्रास होणार नाही। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।